संदर्भात आहे। युद्धविरामादरम्यान इराण आणि अमेरिकेची आज प्रत्यक्ष चर्चा होणार आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादेत दोन्ही देशांचे प्रतिनिधी संवाद साधणार आहेत। अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी चर्चा करतील। इस्लामाबाद टॉक्स पार पडणार आहे। जेडी व्हान्सही माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता मिळते। 2 टप्प्यांमध्ये इस्लामाबाद टॉक्स पार पडणार असल्याची माहिती आहे। तर आता या चर्चेकडे लक्ष लागलेलं आहे। चर्चा यशस्वी झाली तर काय होणार ते पाहूया। युद्धविराम कायम राहील, शांतता प्रस्थापित होण्याची आशा आहे। पश्चिम आशियात तणावपूर्ण शांतता राहील, संशयाचं वातावरण कायम राहील। तेलाच्या किमती स्थिर राहतील। पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय राजकारणातला भाव काहीसा वधारेल। तर चर्चा अयशस्वी झाली तर काय होणार? पुन्हा युद्धाला तोंड फुटेल। युद्धाचा आवाका वाढण्याची भीती आहे। तेलाच्या किमती आणि अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान होईल। पाकिस्तानची कमालीची फजिती होईल। तर इराणी संसदेचे अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री इस्लामाबादेत पोहोचलेले आहेत। अशी ही माहिती समोर येते। दुसरीकडे आपण या युद्धाच्या चर्चेसंदर्भात काय होईल आणि त्यानंतरचे काय परिणाम असतील ते बघतोय। तर या संदर्भात निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे यांनी दूरध्वनीवरून प्रतिक्रिया दिली आहे, तीही ऐकूया। माझ्या मते 3 वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आज घडीला त्या ठिकाणी दिसतात। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घ्यायला हवं की पाकिस्तानमध्ये असो किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अशी चर्चा होत असेल आणि पश्चिम आशियामधला संघर्ष निवळत असेल तर ते स्वागतार्हच आहे। पण दुर्दैव असं आहे की पाकिस्तानमध्ये चर्चा होती आणि ज्या प्रकारच्या कंडिशन्स आहेत त्यामध्ये हे यशस्वी होण्याची शक्यता खूपच कमी आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय। पहिला पर्याय ज्याची शक्यता अत्यंत नगण्य आहे आणि तो पर्याय म्हणजे की ही चर्चा होईल आणि या चर्चेच्या माध्यमातून परमनंट सीज फायर, हे युद्ध थांबेल आणि होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः खुली होईल आणि अशा प्रकारे हे युद्ध थांबेल। या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट। इराणी संसदेचे अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री इस्लामाबादेत पोहोचलेले आहेत। गालिबाफ आणि अराघची यांचं इस्लामाबादेत स्वागत करण्यात आलेलं आहे। आज युद्धासंदर्भात, शस्त्रसंधी संदर्भात महत्त्वाची चर्चा इस्लामाबादेत होणार आहे आणि त्यासाठी इराणी संसदेचे अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं स्वागत इस्लामाबादमध्ये झालंय, त्यावेळची ही दृश्य आहे। तर पाकिस्तानमध्ये आज अमेरिका इराणची शांतता बैठक होईल। या शांतता बैठकीला इस्लामाबाद टॉक्स असं नाव देण्यात आलंय आणि त्याचा लोगोही समोर आलेला आहे। 2 टप्प्यात ही चर्चा होणार असल्याची माहिती आहे। शांतता बैठकीला इस्लामाबाद टॉक्स असं नाव देण्यात आलेलं आहे। इराणी प्रतिनिधी पाकिस्तानात पोहोचले। तर शांती चर्चेवरून इराणी नेते आणि लष्कर यांच्यातले मतभेद उघड झाले। IRGCचा अमेरिकेशी चर्चेला विरोध दिसतोय। अमेरिकेनं पराभव मान्य करावा, IRGCनं ही भूमिका मांडलेली आहे। IRGC प्रमुख वाहिदींचा विरोध दिसतोय। चर्चेसाठी बाघेर झोलकाद्र यांना पाठवण्याचा IRGCचा आग्रह होता। IRGC प्रमुख वाहिदींना क्षेपणास्त्र कार्यक्रमावर चर्चा नकोय अशी ही माहिती मिळते। तर इराणकडे आता फार पर्याय उरलेले नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। शांतता चर्चेसाठीच इराणचं अस्तित्व टिकून आहे असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर ट्रम्प यांनी इराणला सुनावलेलं आहे आणि इराणचं अस्तित्व चर्चेसाठीच टिकून आहे असं ते म्हणाले। इराणकडे आता फार पर्याय उरले नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। तर या शांतता चर्चेआधी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय।